आज येथे आवर्जून उपस्थित आलात। आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं सर्वात मुख्य कारण हे की आपल्याला सर्वजण ज्ञात आहात की महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे। दिवसेंदिवस हा अत्यंत गांभीर्य विषय असून बरेच तरुण युवा ह्या बेरोजगारीमुळे, नोकरी मिळत नसल्यामुळे चुकीचे पावलं उचलत आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, नैराश्यामध्ये जात आहेत, कुणी त्यामुळे टोकाचं असं आत्महत्येसारखे पावले उचलत आहेत। आणि बरेच युवा पिढी हे रोजगार न मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी चुकीच्या मार्गांवरती जाऊन गुन्हेगारी क्षेत्र असेल तिथे वळत आहेत, व्यसनाधीन होत आहेत। म्हणून हर्ष फाउंडेशन जवळपास गेल्या 14 वर्षांपासून 2014 पासून जवळपास 10 वर्षांपासून महाराष्ट्रामधील 19 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे। ज्या त्यावेळी जो तो मुद्दा असतो तो हर्ष फाउंडेशनने त्या ठिकाणी उचलून धरलेला आहे। मागे एक शैक्षणिक विषय ज्यावेळी होता त्यावेळी सुद्धा अशीच एक पत्रकार परिषद घेऊन जे कोण गरजू विद्यार्थी आहेत त्यांना संपूर्ण शिक्षणाचा खर्च हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला जाईल हे त्या ठिकाणी आपण जाहीर केलं होतं। आता रोजगारचा प्रश्न अत्यंत ऐरणीवरती असल्यामुळे आणि अशी टोकाची समस्या होत असल्यामुळे आपण हा त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत की 1 जुलै 2024 पासून 7 ऑक्टोबर 2025 जवळपास सव्वा वर्षाच्या या काळामध्ये महाराष्ट्रातील 10,000 युवकांना त्या माध्यमातून रोजगार प्रदान करण्याचं जाहीर करतो। यामध्ये असं नाही आहे की फक्त आज जाहीर करून कुठेतरी परत या गोष्टीकडे, या विषयाकडे पाठ फिरवली जाईल असा विषय नसून निश्चित स्वरूपामध्ये ह्या सर्व युवकांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून रोजगार प्रदान करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आपण त्या ठिकाणी रोजगार त्यांना देणार आहोत। यामध्ये विविध क्षेत्रात जसं त्यांचं शिक्षण प्राप्त झाले तशा पद्धतीने त्यांना यथोच्छ असा रोजगार प्रदान करून किमान त्याची सॅलरी स्केल जरी सांगायची झाली तर 25,000पासून जवळपास जसं त्यांचं एज्युकेशन आहे, जसे त्यांचे स्किल्स आहेत त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतील। रोजगार दिले आहेत। कोविडच्या आधी सुद्धा आपण रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी उठवला होता। त्या माध्यमातून जवळपास 2,000 तरुणांना आपण रोजगार दिलेले आहेत। त्यांचे फॉर्म्सही आपल्यापाशी आहेत। त्यांचं धन्यवाद थँक्स लेटरही हर्ष फाउंडेशनपाशी आपल्यापाशी पोहोचलेलं आहे। आत्ता हा आपण मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करतोय कारण की पुन्हा एकदा अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण फार वाढत चालले। जवळपास 35% IIT ग्रॅज्युएट्सला, मुंबई IIT ग्रॅज्युएट्सला सुद्धा त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही। हा फार गंभीर विषय असल्यामुळे 1 जुलैपासून आपण म्हणजे उद्यापासून आपण रोजगार प्रदान करणार आहोत। त्यात बऱ्याच जणांचे आपल्यापाशी ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। त्यातल्या काही जणांना आज आपण अपॉइंटमेंट लेटर सुद्धा देत आहोत। आणि याच्यामध्ये तुम्ही काय ठेवलेलं आहे, कुठले जॉब्स सध्या अवेलेबल? ह्यामध्ये सध्या आता क्रायटेरिया असं काही नाहीये। मिनिमम एज्युकेशन त्याचं 12वी असावं आपला हा प्रयास आहे। भविष्यात येणाऱ्या वेळेत आपण 10वी सुद्धा साठी पण काहीतरी करू, पण आता क्रायटेरिया हाच आहे की 12वी त्यांचं असावं आणि त्यांची करण्याची जिद्द असावी। स्किल बेस आहे। हां, ते स्किल बेस आहे, एज्युकेशन बेस आहे। माझ्यासोबत आता माझ्या उजव्या बाजूला राहुल नाटा बसलेले आहेत, त्यांचं ग्रॅनिझर कंपनी आहे, त्यांचं त्यासोबत रोवेट म्हणून इलेक्ट्रिकल बाईक आणि कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। त्यांना त्या ठिकाणी रोजगार प्रदान करायचे। जवळपास त्यांच्याच माध्यमातून आपल्याला नाही म्हटलं तरी जवळपास 10,000 त्यांनाच लागणार आहेत। असे बरेच सारे ऑर्गनायझेशन्स आहेत। त्यासोबत आवर्जून मला सांगायला आवडेल की ज्या तरुणांना, ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, ज्यांना स्वतःच्या पावलांवरती, कारण की प्रत्येकालाच रोजगार नाही, आपण भारत हा युवकांचा देश म्हटला जातो आणि कुठल्याही देशाची प्रगती त्या ठिकाणी होते ज्यावेळी तिकडचा युवक सक्षम होतो। तर अशा तरुणांना ज्यांना रोजगार व्यतिरिक्त व्यवसाय स्वतःचा करायचा आहे आणि त्यांना आर्थिक सहाय्य पाहिजे असेल तर विश्वासच्या माध्यमातून आपले जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्या माध्यमातून आपण त्यांना रोजगारासाठी सुद्धा अर्थसहाय्य करणार आहोत। त्यासोबत निर्मिती ग्रुप्सचे आपले काही बरेचसे वेंचर्स आहेत। निर्मिती ग्रुप रिअल इस्टेटमध्ये काम करतं, त्यासोबत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतं। अशा माध्यमातून वेगवेगळे आपले ऑर्गनायझेशन्स आहेत। काही ऑर्गनायझेशन मी तिथे कनेक्ट आहे, काही माझे मित्र सहकार्यांचे ऑर्गनायझेशन्स आहेत। असे जवळपास आपण येत्या वर्षभरात 10,000 रोजगार देणार आहोत। सर, जे जॉबचे प्रकार आहेत ते कशा प्रकारचे? जॉबचे प्रकार मी आता सांगितल्याप्रमाणे विश्वासच्या माध्यमातून फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे। ह्यात सगळ्यात जास्त जर जॉब प्रोव्हाइडिंग कुठली असेल तर रोवेट आहे आणि ग्रॅनिझर आहे। त्याबद्दल माझं बोलणं झाल्यानंतर राहुल जे आहेत त्यावरती जास्त प्रकल्पाने बोलू शकतील। ठीक आहे सर, मराठी माणसं कुठंतरी साठी रोजगार बघतात, म्हणजे नोकरी करतात,
तर त्यांना आपण असं हे करू शकत नाही का की तुम्ही स्वतःच उद्योजक बना वगैरे? नाही, म्हणूनच मी त्या ठिकाणी म्हटलं की ज्यांना उद्योजक बनायचे आहे त्याच्यासाठीही आपल्यापाशी आहेत. आपण एकत्रितपणे ग्रॅनिझर, रोवेट, निर्मिती ग्रुप आम्ही एकत्रपणे असेही काम करत आहोत की ज्यांना रोजगार करायचे, ज्यांना व्यवसाय करायचे त्यासाठीही आमचे काही मॉड्यूल्स आहेत. आपण सर्वात शेवटी मी संपर्क क्रमांक देईन जो आपला हर्ष फाउंडेशनचा सेवा क्रमांक आहे त्यावरती संपर्क साधल्यानंतर मग ज्याला जसं हवंय, कारण की एक म्हटलं जातं की ज्याला केस नाही त्याला कंगवा विकण्यात अर्थ नाही. त्यामुळे ज्याला जशी गरज आहे त्याला ते देण्यात त्या ठिकाणी, म्हणजे ज्याला नोकरी करायची आहे त्याला नोकरी, जो व्यवसाय करू इच्छितोय त्याला व्यवसायासाठी आपण सहकार्य याच्यामध्ये करतो. महिलांचा सहभाग आहे का, मुलींचा वगैरे? निश्चित स्वरूपामध्ये महिलांसाठी आणि त्यासोबतच राहुलजींचा हा प्रयास आहे. त्यांचं आता त्या मॉड्यूलवरती काम चाललंय, ते माझ्यानंतर तेही सांगतील की महिलांसाठी सुद्धा आपण काम करत आहोत. त्यासोबत तृतीयपंथांसाठी पण आपण काम करत आहोत. महिलांना सुद्धा व्यवसायामध्ये जर येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा विश्वासच्या माध्यमातून आपण आर्थिक सहकार्य करणार आहोत. इतर मार्गाला क्रिमिनलमध्ये तुम्ही म्हटलं सगळ्यात तसे लोक काही असे चांगले म्हणजे याच्यात आले त्या फ्लोमध्ये जॉबला आले असं काही नाही, मला समजलं नाही. म्हणजे तुम्ही म्हटलं ना काही काही लोक वळतात दुसरीकडे, म्हणजे असे काही लोक हा निश्चित स्वरूपात हे बघा, आपला हाच प्रयास असणार आहे की आपल्या माध्यमातून एखाद्या घरात चूल पेटावी आणि एखादा जर समजा तो चुकीच्या मार्गावरती वळत असेल आणि तो यातून प्रेरणा घेऊन जर समजा आपल्या मार्गावरती आला, एक जण जरी आला तरी आजचा कार्यक्रम आणि हे आपण घेतलेला जो व्रत आहे तो यशस्वी झाला असं म्हणायला मला नाही. भरपूर झालेले आहेत, भरपूर तरुण आहेत जे चुकीच्या मार्गांवरती होते, व्यसनाधीन झालेले होते. कारण की डिप्रेशन आहे असं आज आहे की आत्ताच्या या सोशल मीडियाच्या ह्याच्यात आपल्याला आपलं दुःख पण व्यक्त होता येत नाही. माणूस स्वतःमध्ये खूप इतकं गुरफटून जातोय की कोणी मग ते व्यसनाधीन होत आहेत किंवा चुकीच्या मार्गावरती ते थोडंफारचं जे शो शायनिंग आहे त्याला प्रलोभित होऊन, तर अशा तरुणांना सुद्धा आपण काउन्सिलिंगचं त्या ठिकाणी हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतो की ज्यांना त्या ठिकाणी त्यातून बाहेर काढून एक सक्षम त्यांच्या भविष्यामध्ये आपण प्रयत्न करत आहोत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले तर ते यशस्वी होईल. आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात किती जिल्हे कव्हर केले? हर्ष फाउंडेशन 2014 पासून कार्यरत आहे. ह्याच्यात 7,000हून अधिक स्वयंसेवक आहेत आणि महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये 2014 पासून आम्ही कार्यरत करतोय. कोविडमध्ये थोडंसं आपलं कार्य थांबलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा आपले सर्व सहकारी ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आपण पुन्हा त्या नव्या जोम्याने आपलं हर्ष फाउंडेशनचं आहे की सर्वत्र हर्ष प्रस्थापित करूयात, याच उद्देशाने आम्ही गेली 10 वर्ष काम करत आहोत. धन्यवाद सर. ज्या पद्धतीने सर आपण पाहताय की रोज सोशल मीडियावरती स्कॅम वगैरे नोकऱ्या देतो, पैसे वगैरे घेत आहेत, ते स्कॅम उघडकीस येत आहेत, तर आपल्या हर्ष फाउंडेशनवरती पण तसाच विश्वास लोकांनी ठेवा, त्याबाबत आपण काय संदेश द्याल सर? हा, आपण पाहतोय की बरेच ऑर्गनायझेशन्स आहेत की जे नोकरी देण्याचं आश्वासन देऊन त्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून फीस घेतली जाते, त्यांना आश्वासित केलं जातं, त्यांना मल्टी लेवल मार्केटिंग वगैरे सारख्या ठिकाणी फिरवलं जातं की बाबा तुम्ही हे करा, दोघांना सांगा, अजून दोघांना, असं काही नाहीये. हर्ष फाउंडेशन कुठल्याही व्यक्तीकडून, कुठल्याही प्रतिनिधीकडून 1 रुपयाही चार्ज करत नाहीये. ही सर्व मोफत त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाणार की बाबा तुझं एज्युकेशन हे आहे, तुझ्यापाशी हे ऑप्शन्स आहेत, तुला नोकरी करायची असेल तर तुला हे अशा पद्धतीने ऑप्शन मिळतील, तुला व्यवसाय करायचा असेल तर तुझ्यापाशी हे आहे, तुला जर समजा स्वतः काही दुसरं करू इच्छिते तर तू सांग, तुझी डोक्यात काय आयडिया असेल तर त्यासाठी आपण त्यांना आर्थिक सहकार्य करणार आहोत. पण त्याच्याकडून आपण 1 रुपयाचे चार्ज घेणार नाही आहोत, एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो. सर, आपले ब्रांचेस वगैरे लोकांना अगर नोकरीसाठी कुठे यायचं असेल आपल्याकडे तर त्यांनी कुठे यावं, आपले ऑफिसेस वगैरे? हा, हर्ष फाउंडेशनच्या महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची कार्यकारिणी आहे, परंतु आता सर्व ठिकाणी ऍड्रेसेस देणं आता शक्य न असल्यामुळे मी हर्ष फाउंडेशनचा संपर्क क्रमांक देतो, त्याच्यावरती मग तुम्ही संपर्क केल्यानंतर तुम्हाला उत्तरभूत माहिती मिळेल. ठीक आहे सर. ग्रॅनिझर प्रायव्हेट लिमिटेडचं फाउंडर अँड चेअरमन. आमची जी कंपनी आहे ही जे विविध पोर्टल्स आहेत जे डिलिव्हरी सर्व्हिसेस देतात, जसं झोमॅटो झालं, स्विगी झालं, पोर्टर झालं, ब्लिंकिट किंवा हे जे बाकी ॲप्स आहेत, तर त्यांना बॅक एंड सर्व्हिस आम्ही देतो. म्हणजे त्यांना ड्रायव्हर अलॉंग विथ व्हेकल आम्ही देतो. आता जे मुलं आहेत जे बाहेर गावावरनं पुण्याला येतात किंवा पुण्यामधले पण काही मुलं आहेत जे दारिद्र्याच्या खाली आहेत, ज्यांना काम करायचं, ज्यांच्याकडे गाडी नाही आहे, ज्यांना हे करायचं, त्यांच्यासाठी आम्ही गाडी प्रोव्हाइड करतो ॲट नो कॉस्ट. त्यांनी त्यात काम करावं, त्यांनी त्याचं अर्निंग करावं, त्याच्यातनं जे गाडीचा जो कॉस्ट असेल, जे आमची फायनान्स कॉस्ट, ते आम्ही काढू आणि राहिलेले पैसे पूर्ण ते ड्रायव्हरला मिळतात. सो ह्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काम करतो. ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना इलेक्ट्रिकल 2 व्हीलर प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रिकल 3 व्हीलर कार्गो पण आहेत आपल्याकडे आणि पॅसेंजर पण आहे. तर ह्या माध्यमातून आम्ही सध्या डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हाइडरचं काम करतो आणि त्यासाठी आम्हाला पण मुलांची गरज आहे, म्हणून आम्ही हर्ष फाउंडेशनला अप्रोच केला आणि हर्ष फाउंडेशन पण
पुढे आले आणि म्हणले आपण एकत्र काम करू आणि आपल्याला चांगलं काहीतरी करता येईल. पुण्यात कुठं ऑफिस आहे आपलं सर? हा? पुण्यात कुठून चालतं आपलं? पुण्यामध्ये आमचे 2 ऑफिसेस आहेत, एक रेंजल रोडला आहे आणि एक कोथरूडमध्ये आहे. ठीक है सर हिंदी में भारतामध्ये जवळपास 8%, तर टक्केवारीमध्ये सांगितलं तर 8% तरुण हे बेरोजगार आहेत, जो आकडा सरकारकडून प्राप्त झाला. त्यामुळे तो किती खरा आहे याच्याबद्दल अजूनही, कारण की आपण पाहतोय प्रत्येक दुसरा तरुण आजही नोकरीच्या शोधात आहे आणि तो जिथे नोकरी करतोय तिथे समाधानी नाहीये. एखादा तरुण जर संपूर्ण त्याचं शिक्षणाचं जर इंजिनिअरिंगवरती जर जवळपास 5-10 लाख रुपये खर्च केल्यानंतर त्याला जर 10-12 हजाराची नोकरी मिळत असेल तर त्याला आपण रोजगार मिळतोय हे म्हणणं चुकीचं त्या ठिकाणी. सर हिंदी में बताएंगे सर. नमस्कार, सर्वप्रथम आप सभी का धन्यवाद. आप आज इस पत्रकार परिषद में उपस्थित रहे. आज को आपको आमंत्रित करने का एक ही कारण है कि हम सभी जानते हैं कि महाराष्ट्र के साथ पूरे भारतवर्ष में अनएम्प्लॉयमेंट बहुत बड़ी समस्या है. हर कोई रोजगार के प्रति को लेकर टेंशन में है. कई सारे युवा रोजगार ना मिलने की वजह से, नौकरी ना मिलने की वजह से नैराश्य में जाते हैं, गलत कदम उठाते हैं, सुसाइड जैसे कदम हमने उठाते हुए देखे हैं. तो इस वजह से, इस कारण हर्ष फाउंडेशन जो गई 10 सालों से महाराष्ट्र के 19 जिलों में कार्य कर रहा है, हमने ये कदम उठाया है कि महाराष्ट्र में करीबन 7 अक्टूबर 2025 तक 10,000 एम्प्लॉयमेंट हमारे माध्यम से दे पाए, जिसके कारण ये जो समस्या है उसमें हम हमारा प्रति योगदान दे सके. क्या हर्ष फाउंडेशन कुछ चार्ज वगैरह करेगी लोगों से? नहीं, हर्ष फाउंडेशन सभी जो युवा है उनमें से 1 रुपये का भी चार्ज नहीं करेगा. ये हर्ष फाउंडेशन की जिम्मेदारी रहेगी कि अगर किसी कंपनी का कोई चार्जेस भी है तो जिम्मेदारी हर्ष फाउंडेशन उठाएगी. इसके अलावा आपने कहा कि जो लोग अगर बेरोजगार खुद का जॉब भी करना चाहते हैं तो उसके लिए क्या? हाँ, इसी के साथ हर्ष फाउंडेशन का ये जो कदम उठाए, इसमें कई सारे ऑर्गेनाइजेशन हमारे साथ जुड़े हैं, जिसमें रोबेट है, ग्रैनिजर है, विश्वास ग्रुप है. तो विश्वास ग्रुप जो है वो फाइनेंशियल इंस्टीट्यूट है. उसके माध्यम से जो अपना खुद का व्यवसाय करना चाहते हैं, खुद का बिजनेस शुरू करना चाहते हैं, उनको अगर निधि की सहायता चाहिए तो विश्वास उस प्रकार में उनकी सारी जिम्मेदारी लेगा और उन्हें फाइनेंशियल मदद करने का पूरा प्रयास करेगा. इसी के साथ जो महिला भी व्यवसाय शुरू करना चाहते हैं, उनके लिए भी हमने कई सारे योजना बनाई हुई है. उसके माध्यम से उन्हें भी हम इस प्रकार से मदद करने का प्रयास कर रहे हैं. जैसे महिलाओं की बात की, वर्क टू होम आजकल महिलाओं का चल रहा है, तो आपके पास कोई ऐसी पॉलिसी है जो महिला जो है वर्क टू होम कर सके? नहीं, कई सारे ऑर्गेनाइजेशंस हैं जिनकी रिक्वायरमेंट है वर्क फ्रॉम होम से. पर अभी जो हम देख रहे हैं, जो महिला के लिए कर रहे हैं, वो ऐसा है कि उनके व्यवसाय के लिए हम ये कर रहे हैं, प्रोत्साहित कर रहे कि वो खुद का व्यवसाय करे और आगे जाके, क्योंकि ये तो शुरुआत है, करीबन हमें 2025 तक 10,000 एम्प्लॉयमेंट देना है, इससे आगे भी जाके देना है. पर अभी के लिए उनके लिए अगर व्यवसाय वो करना चाहते हैं, खुद के उनके कुछ आइडिया है, उनके लिए हम मदद कर रहे हैं. अगर हर्ष फाउंडेशन से कांटेक्ट करना हो तो किस तरीके से? हाँ, ये रह गया था. हर्ष फाउंडेशन से अगर संपर्क करना है तो मैं नंबर बता देता हूँ, आप नंबर आप नोट कर लीजिएगा. 788-788-5171. मैं रिपीट करता हूँ, 788-788-5171. ये हर्ष फाउंडेशन का नंबर है. इससे आप संपर्क करने के बाद आपकी जितनी भी क्वेश्चन है उसके आपको संक्षिप्त में आंसर मिलेंगे. सर ये बताइए, आपने जैसे बताया कि आपका कांटेक्ट नंबर है और डिजिटल के अंदर भी आपका कोई वेबसाइट वगैरह भी कुछ है जहाँ पर लोग जाके अपना? हाँ, www.harshfoundation.com करके वेबसाइट पर है. पर संपर्क क्योंकि वेबसाइट से ज़्यादा मेरा यही कहना रहेगा कि आप ये जो संपर्क क्रमांक दिए है उससे अगर आप संपर्क साधेंगे तो वो ज़्यादा बेहतर है. आजकल के युवा इंटरनेशनल लेवल के जॉब्स के लिए ढूंढते हैं, बल्कि लोकल लेवल के जॉब्स को छोड़ के. तो क्या आपके साथ इंटरनेशनल कंपनियां जुड़ी है? नहीं, अभी फिलहाल के लिए हमारा यही प्रयास है कि जो मेरे जैसे कई सारे ऑर्गेनाइजेशंस है, मैं ये सोचता हूँ कि जो भारत में बने हुए ऑर्गेनाइजेशन है उनको किस प्रकार से इंटरनेशनल लेके जाने में हमारा प्रयास रहेगा. इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशंस में भी हमारी बात चल रही है, पर अभी उसके बारे में बोलना थोड़ी सी जल्दबाजी रहेगी. थँक यू सर. सर सबका एक परिचय. हां सगळ्यांचा परिचय फक्त मराठीत दिलं तर बरं. चालेल. आधी संपर्क देऊ. इच्छुक महिला आहेत ज्या नोकरी करू इच्छितात, जे रोजगार साठी करू शकतात, त्यासोबत व्यवसाय करू इच्छितात, तो हर्ष फाउंडेशनच्या संपर्क क्रमांकावरती त्यांनी संपर्क करावा अशी मी नम्र विनंती करतो.
मी संपर्क क्रमांक सांगतो, तुम्ही नोट करा. 788-788-5171. पुन्हा एकदा सांगतो, 788-788-5171. आणि कोण कोण बसलात, कोण कोण आहेत, तुम्ही इंट्रोडक्शन तर द्या. आजच्या या पत्रकार परिषदेस जो आपण मुद्दा उचलला आहे, ज्यात मला प्रामुख्याने सहकार्य करतायत ते माझे मित्र, माझे सहकारी, माझ्या उजव्या बाजूला राहुल नाटाजी, जे ग्रॅनिझर आणि रोवेट कंपनीचे प्रमुख आहेत, मुख्य आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला जितेंद्र लोढाजी, जे सुद्धा राहुलजींचे सहकारी आहेत, त्यांना या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सहकार्य करत असतात. माझ्या डाव्या बाजूला विश्वास ग्रुपचे जे आपले संचालक आहेत सुभाष शिंदे, त्यांच्या डाव्या बाजूला सागरदादा पावगे, जे भोर युवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातल्या आणि भोरमधील तरुणांसाठी त्या ठिकाणी काम करतायत. त्याच्या माझ्या उजव्या बाजूला पुढे आकाश जगताप म्हणून आहे, त्यांचंही नवी मुंबईमध्ये व्यवसायाचे बरेच सुरू आहेत. आणि शेवटी अमोल पार्टे हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं नवी मुंबईमधील युवकांसाठी त्या ठिकाणी भरीव काम आहे. त्यांच्या माध्यमातून जवळपास शेकडो तरुणांना रोजगार प्रदान झालेला आहे. आजच्या नंतर आपण अशीच एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये पण घेणार आहोत, की तिथल्या तरुणांसाठी सुद्धा आपण या माध्यमातून रोजगार देण्यासाठी कटिबद्ध आहोत. सो त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभत आहे. थँक्यू सर. थँक्यू. सोशली 2 प्रोग्राम केलेले आहेत, ज्याच्यामध्ये महिलांसाठी एक प्रोग्राम आहे जो दारिद्र्य रेषेच्या खालच्या ज्या महिला आहेत त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी. तर त्यांना ते जी 3 व्हीलर रिक्षा आहे, जे आता आमचा एक प्रोग्राम आहे, मेट्रोपासनं एक 3 किलोमीटरपर्यंत शटल सर्व्हिसेस, जी स्मॉल रिक्षा असेल ती चालवणं. तर ह्या रिक्षा चालवण्याचं पूर्ण ट्रेनिंग देण्यापासून त्यांना लायसन्स मिळवून देणं आणि ऑनबोर्डिंग करणं, हे सगळं काम आमची टीम करते. त्याच व्यतिरिक्त ट्रान्सजेंडर जे आहेत, तृतीयपंथी लोक, ह्या तृतीयपंथी लोकांना सुद्धा आज सन्मानाची वागणूक मिळत नाही किंवा त्यांना उत्पन्नाचं साधन मिळत नाही. तर त्यांच्या पण एम्पॉवरमेंटसाठी आम्ही हा सेम उपक्रम राबवायला केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना पण पूर्ण आपण ट्रेनिंग देणार, लायसन्स आणि ऑनबोर्डिंगपर्यंत सगळं काम आमची टीम करते. ह्याचबरोबर आमचा एक ॲप पण आहे, रेडिगो म्हणून, ज्याच्यावर ओला उबरसारखं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि डिलिव्हरी सर्व्हिसेस ह्या दोन्ही पण प्रोव्हाइड केल्या जातील. सो हे सगळे लोक त्याच्यावर पण एम्प्लॉय केले जातील. हे निश्चित सत्य आहे की येत्या 2-3 महिन्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागत आहेत, परंतु हा कुठलाही निवडणुकीचा